राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना आता चांगलाच वेग आलाय। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आता संपलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पहलगाम हल्ल्यानंतर कारवाई संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळतेय। कॅबिनेट आधी सीसीएस तसंच सीसीपीए आणि सीसीईए ची बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये पाकिस्तान विरोधात ॲक्शन प्लॅन ठरल्याची माहिती मिळतेय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीनंतर दुपारी पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। उर्वशी खुना आमच्या दिल्लीतल्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। अपडेट्स आपण या बैठकी संदर्भातले उर्वशीकडून जाणून घेऊया। उर्वशी, 4 महत्त्वाच्या मॅरेथॉन बैठका होत्या, या बैठका आता संपन्न झाल्याचं कळतंय, काय नेमके तपशील काय आहेत? बघितलं तर पूर्ण एक स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कशा प्रकाराने या पहलगाम हल्ल्याला घेऊन उत्तर कशा प्रकाराने दिलं जाणार, वेगवेगळ्या मार्गाने काय एक स्ट्रॅटेजी प्लॅन करणार, या सगळ्या गोष्टींवरती जे आहे ते चर्चा झाली आहे। सर्वात पहिले तर कॅबिनेट बैठकमध्ये ज्या लोकांनी आपलं ज्या लोकांचा जीव गेला आहे त्यांना श्रद्धांजली जी आहे ती दिली गेली आहे। बरोबरच आपण बघितलं तर आता कॅबिनेट ब्रीफिंग होणार आहे 3 वाजता। जे सूत्रांकडून कळून येते ते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे कॅबिनेट ब्रीफिंग देणार आहे आणि त्यावरती जे आहे तेव्हा समजणार की अनाउन्समेंट नेमकं काय करतंय सरकार, केंद्रीय सरकार। पण आता सध्या ज्या वेगवेगळ्या बैठकी झाल्या त्यात खास करून सीसीएस आणि म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी आणि बरोबरच कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स यात ज्या चर्चा झाली ते म्हणजे एक भारत देश म्हणून काय नेमकं एक प्लॅनिंग करायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय आहे, पाकिस्तानला कसं उत्तर द्यायचं आहे आणि हल्ल्यानंतर काय एक प्लॅनिंग करायची, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाली। निश्चितच उर्वशी, खूप मोठे खरं तर घडामोडी या सगळ्या घडतायत आणि 3 वाजता आता कॅबिनेटच्या बैठकीचे तपशील वैष्णव देतील असं तुम्ही सांगितलं। मात्र जी रणनीती आहे त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कशा प्रकारे उत्तर द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे देशामध्ये जी आता विरोधकांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केलेली आहे त्या संदर्भात सुद्धा काही ठरलंय का, त्या संदर्भात काही घोषणा होईल का? नक्कीच त्या संदर्भात चर्चा झाली आहे की विरोधकांनी हा जो अधिवेशन स्पेशल अधिवेशन जे बोलवलं आहे त्याच्यावरती चर्चा झाली आहे आणि पूर्ण एक कॅबिनेट बैठक, याला सुपर कॅबिनेट बैठक म्हणून सांगितली जाते, ज्यात वेगळ्या म्हणजे एकच अशा कोणत्या टॉपिकवर नाही तर वेगवेगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत ते प्लॅन केलं आणि ह्या संसदेत सत्र होणार की नाही यावरती आता लक्ष आहे। 3 वाजता आपल्याला कळेल नेमके काय डिसिजन झाले आहेत या काही कॅबिनेट बैठकीमध्ये। निश्चितच उर्वशी, अशा संपर्कात रहा। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि याच दरम्यान एक मोठी बातमी येते, ही बातमी आपण बघूया। तर या क्षणाची मोठी बातमी, कॅबिनेट बैठकीनंतर आता आणखी एक महत्त्वाची बैठक आहे आणि याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आता सांगत होत्या, मोदी, शहा, राजनाथ सिंग यांची आता बैठक सुरू झाली आहे। 3 महत्त्वाचे नेते सध्या बैठक घेतात। कॅबिनेट बैठकीनंतर ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ही बैठक आहे। यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अमित शहा आहेत, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये आता पुढच्या रणनीतीबाबत निश्चितच एक मोठी स्ट्रॅटेजी ठरेल। तर या बैठकीनंतर काय नेमकं आता होऊ शकतं, आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्या बरोबर आहेत। उर्वशी, ही सुपर कॅबिनेट बैठक आहे का आणि काय नेमकी या बैठकीची स्ट्रॅटेजी आहे? सुरू असून तिथे जे मंत्री होते ते सगळे जेव्हा एका ठिकाणी बाहेर पडले तशीच एक वेगळी बैठक होती आहे। ती जी आहे ती गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि बरोबरच ती होतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर। म्हणजेच आतापर्यंत जे वेगवेगळ्या लेवलवर चर्चा झाली आहे, मग ती सिक्युरिटीला म्हणा किंवा स्ट्रॅटेजीला प्लॅनिंगला लक्षात घेऊन म्हणा किंवा अपोजिशन ने वेगवेगळे जे आपले रोल्स सांगितले किंवा ज्या प्रकाराने वेगळं अधिवेशन ची माग केली आहे त्या सगळ्या गोष्टींना घेऊन आता हे 3 जे आहेत मंत्री डिसाईड करणारे असं समजून येते। ही एक दुसरी बैठक आहे। कालपासून मॅरेथॉन मीटिंग्स चालू आहेत। यात 7 लोककल्याण मार्गला जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान आहे तिथे कालपासून म्हणजे 12 तासपेक्षा जास्त असं आपण बघतोय वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या मीटिंग्स होत आहेत। म्हणजेच भारत म्हणून आपला देश आता एकदम रेडी होत आहे उत्तर द्यायला पाकिस्तानला, दहशतवाद्यांना, हल्ल्याला घेऊन एक
उत्तर द्यायला जे आहे भारत देश रेडी आहे असं कुठे ना कुठे समजून येत आहे. कारण की वेगवेगळ्या लेवलवर मागच्या 4 दिवसापासून आपण हेही बघतो आहे की सीज फायर व्हायलेशन होत आहे बॉर्डर्स वरती. तर पाकिस्तान कुठे काय थांबत नाही तर त्यांना उत्तर द्यायला कसं व्हायला कसं स्ट्रॅटेजी प्लॅन करायची आहे त्या सगळ्या गोष्टींना चर्चा चालू आहे. निश्चित उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशीलवार माहितीसाठी. आणि निश्चितच दिल्लीतल्या सगळ्या घडामोडी आता आणखी वेगवान होणार आहेत, कारण मॅरेथॉन बैठकांच्या सत्रानंतर आणखी काही महत्त्वाच्या बैठका असणार आहेत. देशाची सुरक्षितता जेवढी महत्त्वाची आहे तेवढे शत्रूला उत्तर देणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच या रणनीतीच्या बैठका आहेत. उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या तपशीलवार माहितीसाठी.